नमस्कार, मी धनंजय सानप ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत. ऑगस्ट महिना संपत आला असला तरी राज्याच्या सरासरी पावसाची तूट 10% आहे आणि यामध्ये मराठवाडा आणि विदर्भातली परिस्थिती मात्र अत्यंत चिंताजनक आहे. मराठवाड्यात तब्बल 26% तर विदर्भात 24% पावसाची तूट नोंदवली गेली आहे. पिकांना आता पावसाची खऱ्या अर्थानं गरज आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतोय, सरकार कृत्रिम पाऊस का पाडत नाही? कारण आपल्या शेजारच्या कर्नाटक राज्य सरकारनं पावसाची तूट भरून काढण्यासाठी पुढचे 60 दिवस क्लाउड सीडिंग म्हणजेच कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याचा निर्णय घेतलाय. या प्रयोगासाठी तब्बल 27 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार असून जवळपास 200 तास विमानांची उड्डाणं केली जाणार आहेत. त्यामुळं महाराष्ट्रातही असा प्रयोग करता येऊ शकतो का, या चर्चेनं आपल्याकडे जोर धरलाय. कारण महाराष्ट्रानं यापूर्वी कृत्रिम पावसाचे प्रयोग हे केलेलेच आहेत. पण या प्रयोगातून खरंच पाऊस पडतो का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठवाडा आणि विदर्भातील पिकांना आता पाऊस पडला तर फायदा होऊ शकतो का? या सगळ्यावरती आपण आजच्या द ॲग्रोवन शोमध्ये बोलणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सुरुवात करूया यंदाच्या पावसाच्या परिस्थितीपासून. 26 ऑगस्टपर्यंत सरासरीच्या तुलनेत राज्यात 10% पावसाची तूट आहे. पण फक्त राज्याची सरासरी पाहिली तर राज्यातील पावसाची खरी परिस्थिती लक्षात येणार नाही. कारण राज्याच्या वेगवेगळ्या भागात पावसाचं वितरण अत्यंत असमान आहे. मराठवाडा आणि पश्चिम विदर्भाची परिस्थिती सर्वाधिक गंभीर आहे. मराठवाड्यात आतापर्यंत साधारण 452 मिलीमीटर पाऊस अपेक्षित होता. प्रत्यक्षात जवळपास 333 मिलीमीटर पाऊस झालाय. म्हणजेच मराठवाड्यात 26% पावसाची तूट आहे. विदर्भातही परिस्थिती फारशी वेगळी नाही आहे. विदर्भात आतापर्यंत सुमारे 737 मिलीमीटर पाऊस अपेक्षित होता. प्रत्यक्ष पाऊस जवळपास 562 मिलीमीटर झालाय. म्हणजेच विदर्भात 24% पावसाची तूट नोंदवली गेली आहे. दुसरीकडे कोकणात पावसाची तूट सुमारे 60%, तर मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 11% पाऊस जास्त झालेला आहे. म्हणजेच महाराष्ट्रात सगळीकडे पाऊस कमी आहे असं नाही. मुख्य समस्या आहे ती पावसाच्या वितरणाची. काही भागात अतिवृष्टी होते तर काही भागात पावसाची उघडीप आहे, असे एकूण चित्र पाहायला मिळत आहे. मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागात पिकांना आता उपलब्ध ओलाव्यावर पुढची वाढ करणं कठीण होत आहे आणि म्हणूनच कृत्रिम पावसाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कृत्रिम पाऊस म्हणजे नेमकं काय, असा प्रश्न तुमच्यापैकी अनेकांच्या मनात आला असेल. तर सांगतो. कृत्रिम पावसाबद्दल बोलण्यापूर्वी एक गैरसमज मात्र दूर करणं महत्त्वाचं आहे. कृत्रिम पाऊस म्हणजे आकाशात ढग नसताना पाऊस पाडणं नाही. निरभ्र आकाशातून क्लाउड सीडिंग करून पाऊस पाडता येत नाही. त्यासाठी आधी पाऊस देण्याची क्षमता असलेले योग्य ढग असावे लागतात. त्या ढगांमध्ये पुरेशी आर्द्रता असावी लागते. ढगाची रचना, तापमान, पाण्याचं सूक्ष्म थेंब आणि वाऱ्याची परिस्थिती ही योग्य त्यासाठी असणं गरजेचं असतं. अशा योग्य ढगांची ओळख रडार आणि इतर हवामानविषयक उपकरणांच्या माध्यमातून केली जाते. त्यानंतर विमानाच्या मदतीनं ढगांमध्ये विशिष्ट कण सोडले जातात. यामध्ये सिल्वर आयोडाईड आणि त्यासोबतच विशिष्ट क्षारांचे अतिसूक्ष्म कण सुद्धा वापरले जाऊ शकतात. या कणांभोवती ढगातील पाण्याचे सूक्ष्म थेंब एकत्र येण्याची प्रक्रिया वेगवान होऊ शकते. थेंब आकाराने मोठे आणि वजनाने जड झाले तर ते पावसाच्या स्वरूपात खाली पडू शकतात. आणि म्हणूनच क्लाउड सीडिंगचा अर्थ नवीन पाऊस तयार करणं असा नसून पाऊस देण्याची क्षमता असलेल्या ढगातून पर्जन्य वाढवण्याचा प्रयत्न असाच आहे. मग हा प्रयोग 100% यशस्वी का होत नाही? इथं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. क्लाउड सीडिंग केलं म्हणजे पाऊस पडणारच असं होत नाही. कारण ढग योग्य नसेल तर प्रयोग करता येत नाहीत. ढगांमध्ये पुरेशी आर्द्रता नसेल तर अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. वाऱ्याचा वेग आणि दिशा बदलली तरी परिणाम बदलू शकतो. ढग किती वेळ टिकतो, त्याची उंची किती आहे, तापमान किती आहे, त्यामध्ये पाण्याचे थेंब किंवा बर्फाचे कण किती आहेत, यावरही पाऊस पडणार की नाही हे अवलंबून असतं. त्यामुळे क्लाउड सीडिंग हा हमखास पाऊस पडण्याचा उपाय नाहीये आणि म्हणूनच यामध्ये प्रयोगाचं वैज्ञानिक मूल्यमापन करणं सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. आता कर्नाटक सरकारने काय निर्णय घेतलेला आहे ते थोडक्यात समजून घेऊयात. कर्नाटकात यंदा मान्सूनच्या पावसाची सुमारे 22% तूट आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारने पुढील 60 दिवस क्लाउड सीडिंगचा प्रयोग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या प्रयोगासाठी सुमारे 27 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. जवळपास 200 तास विमानांची उड्डाणं केली जाणार आहेत. मात्र विमानं आकाशात उडवून कुठेही सीडिंग केलं जाणार नाही. योग्य ढग उपलब्ध झाले तरच त्यावर क्लाउड सीडिंग केलं जाणार आहे. हा प्रयोग
राज्यातील म्हणजेच कर्नाटक राज्यातील 4 महसूल विभागांमध्ये राबवला जाणार आहे अशी माहिती तिथल्या जलसंपदा मंत्र्यांनी दिली आहे. कर्नाटक सरकारच्या मध्ये योग्य ढगांवरती प्रयोग केल्यानंतर त्या ठिकाणापासून सुमारे 15 किलोमीटरच्या परिसरात पाऊस पडण्याची शक्यता असते. सप्टेंबर हा प्रयोगासाठी तुलनेनं चांगला कालावधी मानला जातोय, कारण या काळात दाट असे ढग मिळण्याची शक्यता जास्त असते. ऑक्टोबरमध्ये ढगांची उपलब्धता कमी होण्याची शक्यता आहे. महत्वाचं म्हणजे कर्नाटक पहिल्यांदाच क्लाउड सीडिंग करते असं नाही आहे. यापूर्वीही या कर्नाटक राज्य सरकारनं 3 वेळा अशा प्रकारचे प्रयोग केलेले आहेत. या प्रयोगांमध्ये साधारण 18 ते 20% यश मिळाल्याचा दावाही कर्नाटक सरकारकडून करण्यात आलेला आहे. यावेळी किमान 30% यश मिळालं तर हा प्रयोग खर्चाच्या तुलनेत फायदेशीर ठरेल असंही कर्नाटक सरकारनं म्हटलंय. याचा अर्थ सरकार स्वतःही एक कबुली देत आहे की क्लाउड सीडिंगमध्ये 100% यशाची हमी नसते. पण सध्याची पावसाची तूट लक्षात घेऊन आगामी पाणी टंचाई आणि संभाव्य दुष्काळाच्या पातळीवर हे प्रयोग कर्नाटक सरकारनं सुरू केलेले आहेत. आता आपल्या महाराष्ट्राकडे वळूयात. महाराष्ट्रासाठी ही काही नवीन गोष्ट नाहीये, म्हणजे कृत्रिम पाऊस नवीन गोष्ट नाहीये. क्लाउड सीडिंगच्या संशोधनामध्ये महाराष्ट्राचा जुना अनुभव आहे. पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी म्हणजेच IITM या संस्थेनं महाराष्ट्रात क्लाउड सीडिंगवरती अनेक वर्ष संशोधन केलंय. बारामती परिसरात 1970च्या दशकापासून क्लाउड सीडिंगचे प्रयोग करण्यात आलेले आहेत. 1973, 74 आणि 1976 मध्ये प्रयोग करण्यात आले होते. त्यानंतर 1979, 1986 या काळातही दीर्घकालीन प्रयोग हे केले गेले. या संशोधनातून सीडिंग केलेल्या परिस्थितीत पावसात वाढ होण्याचे संकेत मिळाले होते. म्हणजेच महाराष्ट्रात कृत्रिम पावसाचा प्रयोग हा आज अचानक सुचलेला पर्याय किंवा चर्चेत आलेला पर्याय अजिबात नाहीये. तुम्हाला आठवत असेल 2003-4 मध्ये महाराष्ट्र सरकारनं प्रोजेक्ट वर्षा राबवलेला होता. यानंतर महाराष्ट्र सरकारनेही प्रत्यक्ष पावसासाठी क्लाउड सीडिंगचा वापर करण्याचा प्रयत्न केला. 2003 आणि 2004 मध्ये प्रोजेक्ट वर्षा राबवण्यात आला. या प्रयोगासाठी बारामतीमध्ये रडारची व्यवस्था उभारण्यात आली. त्यानंतर 2004 मध्ये बारामतीसोबतच बुलढाण्यातील शेवगावमध्येही रडारची व्यवस्था करण्यात आली होती. याचा उद्देश योग्य ढग शोधणं आणि त्यावर क्लाउड सीडिंग करणं हा होता. म्हणजेच आजपासून जवळपास 2 दशकांपूर्वी महाराष्ट्रानेही म्हणजेच राज्य सरकारनेही कृत्रिम पावसासाठी विमानं, रडार आणि हवामानविषयक माहितीचा वापर केलेलाच आहे. 2015 मध्ये सुद्धा महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली होती. त्यावेळी पुन्हा कृत्रिम पावसाचा पर्याय वापरण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यात आला होता. विशेषतः मराठवाड्यात क्लाउड सीडिंगची मोहीम राबवण्यात आली होती. मात्र या प्रयोगातून एक मोठा प्रश्न कायम राहिला. क्लाउड सीडिंगमुळेच पाऊस पडला हे कसं सिद्ध करायचं? कारण एखाद्या ढगावरती सीडिंग केल्यानंतर पाऊस पडला तर तो पाऊस सीडिंगमुळेच झालेला आहे की त्या ढगातून नैसर्गिकरित्याच पडणार होता हे ठरवणं त्या अर्थानं सोपं नाही आहे. आणि म्हणूनच पुढील संशोधनामध्ये अधिक नियंत्रित आणि वैज्ञानिक पद्धतीचा वापर करण्यात आला. पुण्यातील IITM या संस्थेनं सोलापूरच्या पर्जन्य छायेच्या भागातील प्रयोगाच्या माध्यमातून क्लाउड सीडिंगचा अधिक शास्त्रीय अभ्यास केला. 2018 साली आणि 2019 मध्ये मोठ्या प्रमाणावरती प्रयोग करण्यात आले. या प्रयोगात काही योग्य ढगांवर सीडिंग करण्यात आलं तर काही ढगांवर सीडिंग करण्यात आलं नाही. त्यानंतर दोन्हींची तुलना करण्यात आली. विमानं, हवामान रडार आणि जमिनीवरील पर्जन्य मापकांच्या मदतीनं पावसातील बदल मोजण्यात आला. या प्रयोगातून योग्य वातावरणीय स्थितीत क्लाउड सीडिंगमुळे पावसात वाढ होऊ शकते असे निष्कर्ष काढले गेले. काही विशिष्ट परिस्थितींमध्ये पावसात 46% वाढ दिसून आली. मात्र मोठ्या क्षेत्राचा विचार केला असता सुमारे 100 चौरस किलोमीटर परिसरात पर्जन्य मापकावरती नोंदवलेली सरासरी वाढ जवळपास 18% इतकीच होती. यातून एक महत्त्वाची गोष्ट समोर येते, ती म्हणजे क्लाउड सीडिंगला वैज्ञानिक आधार आहे का? तर आहे, पण त्याचा परिणाम परिस्थितीनुसार बदलतो. आता राज्यातील पावसाची परिस्थिती पाहता पुढील काळात पावसाचे अंदाज लक्षात घेता कृत्रिम पावसाची चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू झालेली आहे. आता थोड्याशा मूळ प्रश्नाकडे येऊया. महाराष्ट्रात 26% पावसाची तूट असलेल्या मराठवाड्यात आणि 24% तूट असलेल्या विदर्भात क्लाउड सीडिंग करता येईल का? तांत्रिकदृष्ट्या योग्य ढग उपलब्ध असतील तर प्रयोग करण्याची शक्यता आहे, पण त्यासाठी सर्वात आधी हे पाहावं लागेल की योग्य ढग उपलब्ध आहेत का. कारण मराठवाड्यात पाऊस कमी आहे म्हणून तिथं ढगही नसतील तर विमानं उडवून सीडिंग करता येणार नाही हे सुद्धा लक्षात घ्यायला हवं. अर्थात यासाठी राजकीय इच्छाशक्ती आणि सरकारच्या पातळीवरती नेमके काय निर्णय घेतले जातात हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, ऑगस्ट संपत आलेला आहे. सप्टेंबरमध्ये पिकांसाठी मिळणारा पाऊस महत्त्वाचा आहे. त्यामुळे जर प्रयोग करायचा असेल तर हवामानाचा अभ्यास, रडार, विमानं आणि तज्ज्ञांची यंत्रणा वेळेत तयार करावी लागत असते.
तिसरा मुद्दा महत्त्वाचा तेवढाच आहे, तो म्हणजे खर्चाचा आणि परिणाम मोजण्याचा. कर्नाटक 60 दिवसांच्या प्रयोगासाठी 27 कोटी रुपये खर्च करते. महाराष्ट्राने असा प्रयोग केला तर त्यातून किती अतिरिक्त पाऊस मिळाला, किती क्षेत्राला फायदा झाला, पिकांना किती फायदा होईल आणि खर्चाच्या तुलनेत किती फायदा झाला हे मोजावं लागणारच आहे. अर्थात याबद्दल अजून कुठल्याही हालचाली राज्य सरकारच्या पातळीवरती सुरू नाहीयेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता मूळ प्रश्न हा आहे की शेतकऱ्यांना याचा फायदा किती होऊ शकतो, या सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. समजा योग्य ढग उपलब्ध झाले आणि क्लाउड सीडिंगमुळे पाऊस वाढला तर मराठवाडा आणि विदर्भातील पिकांना त्याचा फायदा होऊ शकतो. पण राज्य सरकार त्यासाठी पुढाकार घेणार का आणि त्यासाठी जी काही तत्परता कर्नाटक सरकारनं दाखवली आहे तशी राज्य सरकार दाखवणार का? कारण की वैज्ञानिक आधारावरती याबद्दलचे प्रयोग हे आधीच करण्यात आलेले आहेत आणि मोठ्या संस्थांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन ते निष्कर्ष सुद्धा काढून दाखवलेले आहेत. सध्या खरीप पिकं वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यात आहेत. काही पिकांना फुलोरा, शेंगा आणि कणसांची वाढ झालेली आहे आणि त्यासाठी पाण्याची गरज त्या पिकांची वाढलेली आहे. अशा वेळी एक चांगला पाऊस मिळाला तर जमिनीत ओलावा वाढू शकतो, पिकांवरील पाण्याचा ताण कमी होऊ शकतो. पण यासाठी पाऊस नेमका त्या भागातच पडला पाहिजे जिथे पिकांना त्याची गरज आहे. आता क्लाउड सीडिंगचा पाऊस हमखास शेतकऱ्यांच्या शेतातच पडेल अशी हमी सुद्धा त्यामुळे देता येत नाहीये. आता याचा अर्थ एक असाही की क्लाउड सीडिंगला पूरक उपाय म्हणून पाहावं लागेल, मुख्य उपाय म्हणून नाही. अर्थात त्याची चर्चा सध्या सुरू आहे, परंतु राज्य सरकारच्या पातळीवरती याबद्दल कुठलीही चर्चा नाहीये. आता तरी या सध्याच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनाच त्यांच्या पातळीवरची रिस्क किंवा जोखीम ही सांभाळावी लागते किंवा घ्यावी लागते. कर्नाटकचा 60 दिवसांचा प्रयोग त्यामुळे महाराष्ट्रासाठी सुद्धा महत्त्वाचा ठरणार आहे, कारण कर्नाटक यासाठी 27 कोटी रुपये खर्च करून 200 तास विमान उड्डाण करणार आहे. या प्रयोगात किती वेळा योग्य ढग मिळतात, किती पाऊस पडतो आणि या प्रयोगाला किती यशस्वी मानलं जातं याकडेही आपलं लक्ष असणारच आहे. जर कर्नाटकला अपेक्षित परिणाम मिळत असतील तर महाराष्ट्रानं यामध्ये का मागे राहावं आणि जर संशोधनातनं काही अधिकचं हाती लागत असेल आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत असेल तर राज्य सरकारनं सुद्धा या पद्धतीनं विचार करायला हरकत नाही, असंच एकूण म्हणता येईल. आता या माहितीसोबत मी तुर्तास इथे थांबतोय. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. तुम्हाला या कृत्रिम पावसाबद्दल काय वाटतंय? आपल्याकडे कृत्रिम पावसाची खरंच गरज आहे का फक्त वरवर ही चर्चा सुरू आहे? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा. मी तुर्तास इथेच थांबतोय. तुम्ही अजूनही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.